महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाचनवेल, पेशोर, चिंचोली परिसरात पावसाची उघडीप, पण शेतकऱ्यांच्या कष्टाचा अंत कधी? पहा। कन्नड ग्रामीण तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या काही दिवसापासून नाचनवेल, पेशोर, चिंचोली, जवखेडा, पिंपरखेडा, नादरपूर, सारोडा, अहमदाबाद आणि परिसरात कोसळणाऱ्या संततधार पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे। पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे। पावसाने उघडीप देताच शेतीच्या रखडलेल्या कामांना कमालीचा वेग आलाय। संपूर्ण नाचनवेल, पेशोर, नादरपूर, चिंचोली परिसर सध्या एका युद्धाच्या मैदानात बदलल्यासारखा वाटत आहे, जिथे प्रत्येक शेतकरी निसर्गाशी आणि वेळेशी स्पर्धा करतोय। मात्र या लगबगीमागे शेतकऱ्यांची लाचारी आणि व्यवस्थेवरचा प्रचंड संताप लपलेला नाही। मजुरांचा तुटवडा आणि महागाई शेतकरी कुटुंबांचे कंबरडे मोडले। पावसामुळे शेतात अफाट गवत वाढले आहे। पिकांची कोळपणी, डवरणी आणि तण काढणे ही कामे अत्यंत तातडीची झाली आहेत। मात्र सध्या बाजारपेठेत मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे। त्यातच मजुरीचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला मजूर लावणे परवडत नाहीये। परिणामी शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह लहान मुलांबाळांसह पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतात रक्त आटवत आहेत। पोटच्या पोरासारखं जपतो, पण बाजारात गेल्यावर पदरात निराशाच। नादरपूर येथील शेतकरी बाबूराव निकम, संजय निकम यांनी व्यवस्थेवर घणाघाती प्रहार करताना सांगितले की गेल्या काही दिवसातील पावसामुळे शेतात प्रचंड गवत वाढले होते। कामे पूर्णपणे खोळंबली होती। आता हातात वेळ कमी असल्याने आमचे संपूर्ण कुटुंब शेतात राबत आहे। आजकाल मजुरींचे दर खूप वाढले, त्यामुळे घरच्या महिलांना जास्त राबावं लागतं। आमची एकच आणि न्याय मागणी आहे। आम्ही एवढी हाडं झिजवून मशागत करतो, पिकाला पोटच्या पोरासारखं जपतो, पण जेव्हा पिकाला भाव मिळायची वेळ येते तेव्हा सरकारच्या आणि बाजाराच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्या पदरात फक्त आणि फक्त निराशा पडते। शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारचे डोळे उघडणार आहे, पण या संघर्षाची किंमत त्यांना आरोग्याने मोजावी लागत आहे। सरला मनोहर सवडे यांनी आपल्या भावना अत्यंत आक्रमकपणे मांडल्या। त्या म्हणाल्या, लोकांना वाटतं शेती फक्त पुरुषच करतो, पण पहाटे उठून घरचं सगळं आटपून आम्हाला शेतात यावं लागतं। ही मशागत करणं सोपं नाही। बैल सांभाळणं असो, ट्रॅक्टरच्या मागे पळणं असो, की उन्हातान्हात तासनतास वाकून खुरपणी करणे असो, अंगाचा थरकाप होतो आणि कंबर मोडून जाते। पण काय करणार? या मातीतून जेव्हा हिरवं पिवळं सोनं उगवणार असतं, त्या एका आशेने आम्ही हा सगळा जीवघेणा त्रास विसरतो। पारंपरिक शेतीविरुद्ध आधुनिकता। सध्याच्या ट्रॅक्टरच्या युगातही नाचनवेल, पेशोर, नादरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी आपली पारंपरिक संस्कृती जपली आहे। अनेक शेतकरी आपल्या पांढऱ्या शुभ्र बैलजोडीसह शेतात फवारणी करताना आणि डवरणी करताना दिसत आहेत। पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बैलांच्या तोंडाला मुसके बांधून अत्यंत काळजीपूर्वक कामे केली जात आहेत। घामाचं चीज होणार का? हाच सर्वात मोठा प्रश्न। पावसाच्या उघडीपीमुळे पिकांना सूर्यप्रकाश मिळत असून पिके जोमात येतील अशी आशा बळीराजा व्यक्त करत आहे। निसर्गाने जर साथ दिली आहे, तर प्रश्न आता असा आहे की बाजाराचा आणि सरकारचा। निसर्गाने साथ दिली आणि बाजारात 2 पैसे चांगले मिळाले तरच आमच्या घामाचं चीज होईल। हा अकोला देवच्या शेतकऱ्यांचा सवाल थेट प्रशासनाला आणि कृषी व्यवस्थेला कटघऱ्यात उभा करणार आहे। पिकाला रास्त भाव मिळणार की पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या घामाची लूट होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।